मेन गेट आहे, या मेन गेटची चाबी कोणाकडे असेल तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आणि चला मॅच आता ऑन लगेचच केली जाईल. दरम्यान मॅच रंगला आहे. आजच्या दिवसाचा 5वा सामना आपण पाहत आहोत. चॅलेंजर लेजंड आणि स्टार लेजंड. अगदी क्षेत्ररक्षण करतायत चॅलेंजर लेजंड संघ आणि स्टार लेजंड संघ मात्र बॅटिंग करतायत. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झालेले आहेत. यस, मॅच ऑन करायचे आहे ही सूचना असेल. एक्स्ट्राचा फिल्डर आपण पाठवायचा आहे आणि पहिला चेंडू अगदी मात्र गॅप मध्ये ढकलला गेलाय. अगदी क्लासिकल स्ट्रोक, क्रिकेटचा क्लास आणि चेंडू चाललाय धनधन करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चेंडूवरती चौकार. लंगॉनच्या क्षेत्रामधनं मात्र हा चौकार आलेला आहे. सुरेश पिटोले हा फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. सुरेश पिटोले यांच्या बॅटमधनं फटका आपल्याला पाहायला भेटला. त्यानंतर नॉन स्ट्राईक एकडे आपण प्रमोदजी टोपले हे बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि गोलंदाज आहेत अनिल पालवी. अगदी आपण पाहत आहोत 40+ खेळाडू सर्वच आपल्याला पाहायला भेटत आहेत या संघांमध्ये. इथे मात्र दमदार सुरुवात झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती सुरेश पिटोले यांच्या बॅटमधनं चौकार आलाय. नक्कीच आपण पाहत आहोत भास्करजी सुरकर साहेब. अगदी आपण क्षेत्ररक्षण करताना त्यांना पाहत आहोत. अगदी क्रिकेट वेळ या क्रिकेटसाठी मात्र अगदी आपण पाहत आहोत अतुनात मेहनत करत असतात आणि आज मात्र स्वतः ते खेळत आहेत. यावेळेस आउटसाइड दिले एकदम. यस, इट इज व्हाईट बॉल. एक सिंगल एक्स्ट्राची इथे मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने आता धावा झालेल्या आहेत. टोटल 5 धावा धावफलकावरती. 4-4 ओव्हरचे सामने आपल्याला या स्पर्धेच्या अंतर्गत पाहायला भेटत आहेत. इथे मात्र आपण पाहत आहोत लेजंड संघामधील हा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. चॅलेंजर लेजंड आणि स्टार लेजंड. ओहो, हा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गती अगदी कमी आहे आणि इथून आपण पाहत आहोत या गतीवरती स्वार होऊन पाच धावा आलेल्या आहेत आणि इथे आपण पाहत आहोत चेंडू कंप्लीट झाले आहेत 2. गती अगदी सुरुवात अगदी मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं चांगली झाली होती. बाकफूटवरती जाऊन कट केलेला हा फटका. असे फटके आपण पाहत असतो क्रिकेटचे क्लास दाखवणारे असतात. इथे एक सिंगल यावेळेस मात्र मिळते. या सिंगलच्या मदतीने आता धावा झालेल्या आहेत 6. अगदी आपण यावेळेस शांततेची सुरुवात या मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं. विकेट एकही मिळालेली नाहीत. नक्कीच प्रयत्न करतात अनिल पालवी. हा चेंडू जास्तचा टर्न झालाय. टप्पा पडल्यानंतर मात्र अजून बाहेर गेलेला आहे आणि यावेळेस देखील पंचाचा सिग्नल. जस्ट इट इज व्हाईट बॉल. सर धावा कळवायच्या आहेत. व्हाईट+1 आहे. यस यस, व्हाईट+1. अशा पद्धतीने एक्स्ट्राच्या धावा मिळतील 2. टोटल स्कोर कार्ड 8 धावा. पहिली इनिंग आपण पाहत आहोत. अगदी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण मात्र केलं जात आहे. ओहो, बेगीच करायचं होतं. यावेळेस लाईन चांगली आहे. अगदी फुल लेनचा चेंडू आपल्याला पाहायला भेटला आणि समोर खेळण्याचा प्रयत्न.
परंतु तितकंच बॅट अँड बॉल मध्ये संपर्क झालेला नाही. डेफिनेटली नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. डॉट बॉल आलाय पुन्हा एकदा अनिल पालवी. यावेळेस मात्र उत्तुंग फटका, क्षेत्ररक्षक अगदी तिथे तैनात केला गेला आणि काय झेल ठिपला गेलाय, अचूक झेल आणि हा यशस्वी झेल पाहायला भेटलाय. यस, फलंदाज गॉन. चौधरी मेजर आपण तिकडे आपण पाहत आहोत आणि अगदी त्यांना चांगला झेल पकडलाय. पहिला हातरा दिला गेलाय स्टार नेशन सिंगाला, चांगला झेल पकडला गेला. इथे आपण पाहत आहोत आता यावेळेस शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय. 8 वरती पहिला फलंदाज गारद झालाय, 5 झालाय. रमेश कुरकुटे येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. पाहूयात त्यांच्याकडनं आता अपेक्षा असतील धावसंख्या इथे अगदी पुढे नेण्यासाठी. पाहूयात कशा पद्धतीनं प्रयत्न केले जाणार आहेत. 8 वरती पहिला धक्का लागला देखील गेलाय. अनिल पालवी यांच्या खात्यामध्ये मात्र विकेट आलेली आहे. अचूक टप्पा साधतायत. महत्वाचं राहिले की धावा देखील रोखता आहेत. अर्जुन यावेळेस मात्र चांगला फटका इनसाइड आउट. इथे मात्र आपण पाहत आहोत एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक सीमा पार. सतीश लाठे मात्र चांगले प्रयत्न करत होते परंतु चेंडू अडवू शकलेले नाहीत आणि इथे आपण धावफलकाला आता धावा पाहत आहोत. 12 धावा धावफलकावरती. ओव्हर समाप्त झाली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 12 आल्यात. लक्ष्मण चौधरी मेजर इथे आपल्याला पाहायला भेटत आहेत गोलंदाजी ट्रॅक मध्ये. एक महत्वाचा खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. पाहूयात परंतु गोलंदाजी कशी केली जाणार आहे या चॅलेंजर लेजंड संघाकडनं. हव्या तशा धावा मी तर म्हणेन पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात. महत्वाचा चौकार शेवटच्या बॉल वरती देखील आला आणि इथे आपण पाहत आहोत चांगल्या धावसंख्येला आकार दिला गेलाय. पहिला चेंडू या ओव्हरचा अगदी उडवलेला आहे आणि अगदी आपण पाहत आहोत जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल पाठवला गेलाय अंतर. प्रमोद टोपले यांच्या बॅटमधनं मात्र हा षटकार आपण पाहत आहोत. स्वॅग से करेंगे स्वागत हा संदेश दिला गेलाय. ज्यावेळेस बाकूटवरती जाऊन हा देखील फटका चांगला आहे आणि हा चेंडू आता चाललाय तिकडे चौकारासाठी. हा चेंडू चाललाय की काय आणि आता पाहूयात. डिसिजन अजून देखील पेंडिंग वरती आहे परंतु प्रफुल्ल दादा सांगतात हा चेंडू सीमापार झालाय. या चेंडूवरती चौकार आलाय. 10 का दम दाखवला गेला या 2 चेंडूंवरती. पहिल्या चेंडूवरती 6 या चेंडूवरती चौकार. टोटल स्कोर कार्ड 22 धावा. पहिली इनिंग आपण पाहत आहोत. लेजंड संघ खेळतायत. ज्यावेळेस हा चेंडू पाहायला गेला तर अगदी मात्र चांगला राहिलाय. इथे आता कंबॅक केलं गेलंय लक्ष्मण चौधरी मेजर यांच्याकडनं. अगदी लेजंड जे खेळाडू आपले आहेत वरिष्ठ खेळाडू आहेत त्यांच्याकडनं देखील या स्पर्धेच्या अंतर्गत चांगली कामगिरी होत आहे. यावेळेस देखील फटका चांगला इंचुदी घ्या. बॉल मात्र क्षेत्ररक्षक अगदी दूरवरनं गेलेले होते तिकडे आपल्याला पाहायला भेटतात. क्षेत्ररक्षक सतीश लाठे अगदी चांगली कामगिरी करतायत. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडनं राहिलेलं आहे. धावा रोखल्या गेलेल्या आहेत.
ओहो, वेट अँड वॉच करून हा चेंडू मात्र ऑनसाईडला पाठवायचा होता, परंतु यावेळेस लाईन चांगली आहे. अवे फ्रॉम दी बॉडी बॉल पाहायला भेटतोय. लेफ्ट हँड बॅटर रमेश मात्र समोर आहे, त्यांनी इथून त्यांच्यासाठी हा चेंडू मात्र चांगला टाकला गेला. म्हणजे अगदी हा चेंडू निर्धाव येतोय, म्हणजे चांगलं कमबॅक देखील होतं या ओव्हरमध्ये लक्ष्मण चौधरी यांच्याकडनं. कारण 2 बॉलवरती 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आपण पाहत आहोत आता मात्र धावसंख्येला अंकुश लावण्यामध्ये यशस्वी झाले आहेत. 23 धावा धावफलकावरती, शेवटचा चेंडू शिल्लक. 23 धावा. इथे आता क्षेत्ररक्षण आपण पाहत आहोत सजवलं जात आहे. फील्ड चेंजेस, एक छोटा बदलाव बडे कामयाबी का हिस्सा बन सकता है, या युक्तीने मात्र छोटा बदलाव केलाय. बिगिट करायचं होतं, इथे देखील अचूक टप्पा साधला गेलाय आणि हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय आणि यावेळेस झालाय अजून एक डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ झालाय. धावफलकाला 23 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. कोकणीपाडा प्रीमियर लीग अगदी मात्र प्रत्येकाला हवी असणारी ही स्पर्धा, त्यामध्ये अख्खा कोकणीपाडा खेळतोय हे महत्वाचं आहे. त्यामध्ये आपण पाहत आहोत छोटे खेळाडू देखील काहीशे आहेत. यंगस्टर या टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक जास्त आपल्याला पाहायला भेटत आहेत. त्यानंतर लेजंड संघांचा देखील सहभाग या स्पर्धेच्या अंतर्गत आपण पाहत आहोत. 4 संघ लेजंड आहेत आणि रेग्युलर संघ आपल्याला 8 पाहायला भेटत आहेत. काय फटका होता, फटक्याला सलाम असेल, परंतु धाव फक्त मिळेल सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावा झालेल्या आहेत. आता टोटल प्रभाकर चौधरी हे येत आहेत गोलंदाजी ट्रॅकमध्ये. पहिल्या चेंडूवरती सिंगल धावाली. टोटल स्कोर कार्ड 24. यावेळेस पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये स्क्वेअर लेगला चेंडू पाठवला गेलाय. घोषांकित एरियामध्ये अजून एक सिंगल या चेंडूवरती मिळेल. तिकडे व्हॉलेंटियर असणं गरजेचे असतील, कारण जास्तीत जास्त चेंडू आपण पाहिले गेले तर त्या क्षेत्रामध्ये आणि अगदी जास्तीत जास्त गोलंदाजांचं स्ट्रॉंग आपल्याला मिड विकेट स्क्वेअर लेग असेल, ऑफसाईड पूर्णपणे मात्र असते आणि हे फटकेबाजी आता चांगली होत आहे. टोटल स्कोर कार्ड 25. षटक क्रमांक आहे 3. अगदी मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजे उपस्थित आहेत. चहू बाजून आपण पाहत आहोत. त्या पद्धतीने आपण पाहायला गेलं तर माता भगिनी देखील मात्र मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या कोकणीपाडा प्रीमियर लीग मध्ये. तिकीट करायचं होतं, लाईन पाहावी लागेल आणि यावेळेस पंचांचा सिग्नल व्हाईट बॉलचा येतोय, म्हणजे यावेळेस अजून एक सिंगल मिळेल. व्हाईटच्या रूपाने एक एक्साची धाव मात्र मिळालेली आहे या चेंडूवरती आणि या सिंगलच्या मदतीनं आता धावा झालेल्या आहेत. टोटल 26 ऑन बोर्ड. 26 धावा धावफलकाला पाहायला भेटत आहेत. छोटा प्लेनचा हा बॉल होता, यावेळेस देखील सोडला गेला आहे. लाईन खराब आहे आणि पंचांचा सिग्नल यावेळेस देखील व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. थोडेसे स्किड झाले होते भास्करजी सुरकर साहेब. अगदी त्यांचा देखील खेळ आपल्याला भेटणार आहे या मॅच मध्ये. 27 धावा आता धावफलकाला सजल्या गेल्यात. 2.2चा खेळ झालाय, म्हणजेच या मॅच मध्ये चांगल्या धावा आलेल्या आहेत. यावेळेस देखील दमदार फटका. या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील आता इथे अर्धा डझन. 6 धावा. काय दमदार फटकेबाजी. अगदी आपल्याला अगदी यंगस्टरला लाजवेल अशी गोलंदाजी या मॅच मध्ये होत आहे. फटका अगदी दमदार. फटक्यामध्ये वजनच होतं. धावा देखील अर्धा डझन मिळाल्यात. 6 धावा. टोटल स्कोर कार्ड 33. या 33 धावा आता धावफलकामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. यावेळेस हा चेंडू घोषांकित एरियाकडे रवाना करण्याचा प्रयत्न इथे झालेला आहे आणि आपण पाहूयात धावून पळून धाव काढावी लागणार आहे आणि इथे धावलेले नाहीत फलंदाज, हे लक्षात असणं गरजेचं असणार आहे. जिकडे घोषांकित एरिया आहे आतमध्ये जर चेंडू मैदानाच्या राहिला तर तुम्हाला धावून पळून धावा काढावी लागेल. यावेळेस धाव आलेली नाही. यावेळेस देखील बागपूटवरती जाऊन कट केलेला हा फटका. जिथे क्षेत्ररक्षक आहे आपण पाहत आहोत एकशा कबला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एक सिंगल या चेंडूवरती सहज कंप्लीट होईल. विजयजी चौधरी इथे आपल्याला पाहायला भेटलेत क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेतलं क्षेत्ररक्षण.
इथे आपण पाहत आहोत एक सिंगल 34 धावा आता धावफलकाला सजल्या गेल्यात. यावेळेस बाकोटवरती जाऊन कट करायचा होता, झेल उडाला आणि हो चांगला झेल. यावेळेस देखील राम साळुंके यांच्याकडनं हा झेल मात्र कंप्लीट झालाय आणि एक यशस्वी झेल यावेळेस आपल्याला पाहायला भेटलाय. चांगलं कार्य करत आहेत. समाप्त. देवा रे देवा 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 देवा. विरोधामध्ये खेळतायत. हे क्रिकेट खेळत असताना मात्र भाऊबंदकी जपणं थोडंसं चुकीचं असणार आहे. स्वतःच 100% देणं गरजेचे असतील. दोन सख्खे बंधू एकमेकांसोबत खेळतायत आणि हे चित्र मात्र चांगलं पाहायला भेटतं आपल्याला या स्पर्धेच्या अंतर्गत. यस, आनंद घेत आहेत दोन्ही बंधू. यावेळेस आपण पाहतात ऑन साईडला हा फटका मात्र वळवला गेलाय, जिथे आपण पाहतात क्षेत्ररक्षक येतील, बॉल पर्यंत पोहोचतील, चेंडू फेकी केला जाईल. अजून एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने आता धावा झालेल्या आहेत 37. 37 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेट मिळालेत, परंतु षटक क्रमांक यावेळेस आहे शेवटचं. या शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. हो, चांगला फटका बॅकवरती जाऊन अगदी पोस्ट केले. या चेंडूला पाठवलं गेलं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक सिंगल मिळाली. दुसराचा प्रयत्न चालवला गेला. बॉल फेकी होतं. इथे आता गॅदर करत असताना वेळ घेतला गेलाय. नॉटआउटचा इशारा येईल. सेफ पॉइंटमध्ये सेफ झोनमध्ये पोहोचलेत गोलंदाज. धावा या चेंडूवरती मिळतील 2 आणि टोटल स्कोर कार्ड आता झालंय 39. 39 धावा आता धावफलकावरती सजल्या गेल्यात. अगदी आपण हा स्ट्रोक पाहिला तर दमदार होता आणि या स्ट्रोक वरती आपण सिंगल पाहत आहोत. सिंगल धाव येते आणि या सिंगलच्या मदतीनं ओके यस, धाव मिळालेली नाही. धावून धावा काढाव्या लागणार आहेत. यावेळेस देखील अगदी मात्र ऑनसाईडला हा चेंडू आता चाललाय घोषांकी देण्याकडे. त्यावेळेस धावले नसते तरी चाललं असतं, परंतु आता प्रयत्न केले गेले धावण्यासाठी. एक सिंगल येईल आणि या सिंगलच्या मदतीने आता धावा झालेल्या आहेत टोटल 40. 5 स्ट्राईक पुन्हा एकदा सुयोग यांना मिळेल, कारण घोषांकी एरियामध्ये चेंडू चाललाय. टोटल स्कोर कार्ड 40 धावा. फायटिंग टार्गेट कडे वाटचाल झालेली आहे. चांगली बॅटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये 7 एजंट संघाकडनं पाहत आहोत. शेवटचा चेंडू आता शिल्लक राहिलाय. हो, इथे देखील गॅपमध्ये ढकलला गेला हा चेंडू. क्षेत्ररक्षण मात्र चांगले क्षेत्ररक्षण करतायत. इथे आता एक सिंगल मिळेल या शेवटच्या चेंडूवरती. ओव्हरची समाप्ती होते. पहिली इनिंग संपुष्टात आली. धावफलकाला 41 धावा जोडल्या गेल्यात आणि आता 42चं टार्गेट या मॅचमध्ये सेट झालं आहे. पूर्वी पुन्हा एकदा आमंत्रित करूयात आणि ऐकूयात टीचर रॉकर्सच्या माध्यमातून एक चांगलं संगीत.
आयकॉन खेळाडू आहेत राजेश श्री महाले, अगदी आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला भेटतील. या मॅच साठी 24 बॉल 42 ची गरज आहे या मॅच मध्ये. पाहूयात हा सामना होईल का धावा चेस, होईल का धावा इथून डिफेन्स, या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मी थोडंसं कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव करतोय. आणि जो तुमचा आजच्या दिवसामध्ये जो तुम्हाला आवाज आवडला असेल, ज्यांची आपल्याला कॉमेंट्री आवडली असेल, ते आमचे साथी समालोचक, आमचे परम मित्र योगेश वाघ यांना पुन्हा एकदा मी कॉमेंट्री बॉक्समध्ये इथे मायक्रोफोनवरती बोलवतोय. आणि तत्पूर्वी आम्ही रजा घेत आहोत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा कोकणीपाडा प्रीमियर लीग. धन्यवाद. थँक्यू हर्षल पवार सर. खरं आता निश्चित जाऊया कोकणीपाडा प्रीमियर लीगचा हे दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वामध्ये पदार्पण करत असताना इथे सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला डाव इथे मात्र 41 बनवला. इथे 24 चेंडू आणि 42 धाब्यांची गरज आहे. 24 चेंडू 42 धाबा बनवायच्या आहेत. कशा बनवल्या जातील ते देखील पाहणं फार महत्वाचं राहील. एक महत्वाची ही लढत. नेक्स्ट मॅच 2011 आणि त्यांच्या विरुद्ध सोनाई देवी रॉयल्स प्लेयर्स. दोन्ही टीमचे कर्णधार टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करा लगेच. स्क्रीनवरती आपण पाहतोय टॉस देखील तिथे केला जातोय. तर सन्मान्य भोलाबाई यांच्या शुभ हस्ते टॉस इथे करत आहोत. निश्चित जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी देखील रवाना होते मित्रांनो. 42 धावांचं लक्ष्य आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दाखल झालेली ही जोडी आहे. कशा प्रकारे या 42 धावा बनवतील ते देखील पाहणं फार महत्वाचं राहील. इथे नाणेफेकीचा कौल देखील संपन्न होतोय. खरे आता नेक्स्ट मॅच देखील एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता चालू असलेला सामना 24 चेंडूमध्ये 42 बनवायचे आहेत. त्या 24 चेंडूमध्ये 42 कशा बनवले जातील ते देखील पाहणं फार इम्पॉर्टंट आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवरती पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहू शकाल तयार होतोय. वसंत माळी महाली पहिल्या षटकासाठी तयार होतोय. चला 42 धाब्यांचं लक्ष्य आणत खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये एक मोठी लढत. पहिला बॉल हो बेकार. डिसिजन पेंडिंगला ठेवू नका. काय असेल नसेल कर्ज लगेच फेडून द्या, व्याज नंतर द्या. खऱ्या अर्थाने निश्चित आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने. हो इथे हो बेकार. अलीकड आता जोरात पळ. अलीकड आता जोरात पळ. आणि फलंदाज इथे होईल बाद धावा विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील हो मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवा तसा बॅट वरती तर आला नाहीये. एक धाव इथे कंप्लीट. आणि एकेरी धावेनं धावफलक मात्र आता 2 या धावसंख्येवर शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 21 आणि धाब्यांची गरज आहे 40. 21 बॉल 40 धावा. एकवीस बॉल 40 धाब्यांची गरज आहे. चला मॅच मध्ये स्पीडअप राहत्या. कोऑपरेट करा वेळेसाठी. स्ट्राईक एनवरती पुन्हा एकदा फलंदाज तयार होतोय. यावेळेस सालकी आदानं पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे एकच. हो
जाऊया राजेश माले उर्फ समजलं असतील ते काय झालं आता खांडणी बंद झाल्या हो हो यावेळेस हो अग्रसर नाही आता तिथे 19 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चापून मारलाय, चोपून मारलाय, फिल्डर आलाय, वाकून मारलाय. बस मजा आहे, यांचीच मजा आहे. गोलंदाज आपण पाहू शकाल आला यावेळेस. महेश षटक क्रमांक 2 हातांसाठी महेश आला गेलाय. आपण पाहू शकाल काय झालं नाही. तिकडे जा 8-9 रन तेच बाजूला आलं बॉल तिकडे जा रन व्हायची बाबा. हा लवकर तुमचा 7,000 जमा करा पुढच्या मॅच मला. चेंडू आणि 36 ची गरज आहे यावेळेस. हो बेकार काय सांगताय बस नको झाले जरा लय भयानक कार्यक्रम यांचा. इकडून पशाड्या मार तिकडून पशाड्या मार. पशाड्या मारता मारता काय झालं पद्या पडला एक तरी वाडा पडला मोकाट. इथे मात्र धाबा धावगोलकावरती आहेत 8. आता शेवटचे बॉल शिल्लक आहे 16 आणि धाब्याची आवश्यकता आहे तरी बॉल 34 धाबा. पहा सर्व प्रेक्षक मायबापांना सर्व खेळाडूला विनंती आहे आपल्याला भोजनाची व्यवस्था केलेली आहे. भोजन चालू आहे. कुणी शिल्लक असेल तर त्यांनी जाऊन भोजन करून घ्या. या आयोजकांच्या माध्यमातून विनंती करण्यात येते. काय सांगायचं आहे फार आभार झाले. हा जाऊ दे जाऊ दे इनवा इनवा या शेम झाला काय सांगायचं. अख्खा गाव मामाचा पण काय नाही कामाचा भाषा बिना लग्नाचा शेम कार्यक्रम. एक क्षेत्रक्षक बंबल झाला, दुसरा क्षेत्रक्षक बंबल झाला, तिसरा देखील बंबल झालाय. अशा धावा 11 आहेत. आता 14 बॉल. काय झालं त्याला माहिती आहे बॉल आधीच वाया दिलाय काय त्याच्या मागे लागावा. आलाय तसाच जाऊ दे जरूर एक्स्ट्राची धाव देऊन जाईल. हा चेंडू 12 धावा. 14 चेंडू 30 ची गरज. यावेळेस पाहावं लागेल. शेम कार्यक्रम झाला. कोंबडी पळाली तगडी धरून धुरळा मोडायला लागली. काय सांगायचं आहे लय आभार केली बार. एकंदरीत जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता बॉल शिल्लक आहे 13. धाब्याची गरज आहे 28. 13 चेंडू 28 धाब्यांची गरज आहे. 14 धाबा धावफलकामध्ये जोडल्या गेल्या. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. जमला नाही काय झालं खायला दिले पावन भाकर त्याच्यात गुतला कांजी. एकंदरीत षटक मात्र इथे समाप्त होतोय. 12 चेंडूचा खेळ झालाय 14 धाबा. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 28 धाब्यांची गरज.
शेवटचे 11 बॉल 27 धावेची गरज आहे. गोलंदाज यात यावेळेस हो अद्भुत रट्टा मारलाय. फिल्डर वाकून आला. या बारीक बारीक दबूचा एक खोबी खाय आणि इथे मात्र तोपर्यंत धाबा होतील. धावफलकावरती 16 आता शेवटचे 10 चेंडू आणि 26 धावेची गरज. आपण पाहतोय राजेश महाले सध्या चांगलं क्षेत्ररक्षण करतायत आणि खऱ्या आता निश्चित त्यांची एक खासियत आहे. पहा लोकमान्य नगर पाडा नंबर 1, पाडा नंबर 2, पाडा नंबर 3, पाडा नंबर 4 चे अध्यक्ष पुरा घरपट्ट्या तुमच्या जमा केल्या आहे का काय केल्या. हो यावेळेस बेकार बॅटमन झाला तोटका सारखा धावला पण काय झाला पंक्चर झाला आणि इथे मात्र हा चेंडू डॉट. राजाला लक्षात ठेवायची रे बघ यांची बारी आली का मग येत. 7 बॉल 24 धावेची गरज इथून पुढे मॅच मध्ये. गोलंदाज तयार. व्हाईट बॉल खराब चेंडू आहे. तर आता मॅच लेजंड क्रिकेटर आहेत त्यामुळे आम्ही तसे प्रेक्षक मायबापांना मजा देऊ शकत नाही. पण पुढच्या मॅचला अजून मजा येईल यात शंका नाही. नाही ना ते कसं आहे वयमानानुसार पहिलं दिवस गेलं ना. आता एकंदरीत जरूर थोडस पब्लिक झालं आणि आता मॅच मध्ये रंगत येईल. पंच या बॉल वरती तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. चेक केलं जाईल. डिसिजन एकदम क्लोज होता परंतु खऱ्या अर्थाने बेल्स उठल्या अगोदर फलंदाजा पाय जो कॉफिंग क्रीज मध्ये पोहोचला गेला त्यामुळे फलंदाज तिथे सुरक्षित आहे. जरूर आता मात्र संघाची धावसंख्या गच्छेची बॉल होता मुछेची बॉल होता तोपर्यंत आता मात्र 21 धावा. आता 6 चेंडू 21 ची आवश्यकता असताना इथे 1 धाव घेतले म्हणजे आता 5 बॉल 20 धावांची गरज. सुरेश पिटोळे येत आहेत गोलंदाजी मार्ग वरती. पुढची मॅच दोन्ही टीमच्या गाड्या सर्व्हिसिंग करून ठेवा, ग्रेसिंग मारून ठेवा, ऑइलिंग मारून ठेवा. जाऊ द्या इकडे बॉल मारणार आहे ते संघ मालकाकडून एंट्री जरा जास्त द्या लागत होती का काय जागायचा. 70 रुपयाचा योग्य बॉल डायरेक्ट कोमात घालायचा ते 4 बॉल घालायला झालं किती 7 चौक 28. जाऊया गोलंदाज यावेळेस हो पुन्हा एकदा क्षेत्रक्षेत्र बेकार बस टोपला मारून आला पण काय सांगायचं टोपला फाडून गेला सगळा. टोपला आणि घुरकुली कार्यक्रम झाला. घुरकुली बॉल मात्र सीमारेषा पार. धावा 4 का 3 चेंडू आणि 15 ची गरज इथून पुढे मॅच मध्ये. काय रे हर रात चांदी नाही होती. त्याला वाटलं आणले बॉला चौका त्याला परत गडी जाऊन काय 11 एकर मध्ये जागा त्याला 14 एकर मध्ये तमाशा खेळायला लागला. 2 चेंडू 15 ची गरज. त्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक तिथे पोहोच झालाय.
नाही, एक नंबर फिल्डिंग का बॉल आणि जे आता मग गुडघ्यावर हात टेकायचं आणि मग उठायचं आणि मग थ्रो. एक नंबर प्रोसेस. एकंदरीत आपण जाऊया आता. एक बॉल 13ची आवश्यकता. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 29 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पुढे येऊन फटका सजवण्याचा प्रयत्न क्षेत्राची टीम मध्ये आहे. आवाक्याच्या बाहेर तो बॉल गेला तर जाऊ दे, काय फरक पडत नाही, फक्त गोधडी धुकली ना पाहिजे. आणि मॅच इथे झाली कंप्लीट. हा सामना जिंकलाय तो म्हणजेच क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थात स्टार लेजंड आणि हार्ड लक टीम चॅलेंजर्स लेजंड. विजय संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाचं गोडचं कौतुक. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. Thank you.